भारतीय जनता पार्टी भाजपा ने नागपुर के पूर्व महापौर संदीप जोशी को महाराष्ट्र विधान परिषद चुनाव के लिए उम्मीदवार घोषित किया है। इस पर उनकी पत्नी देवयानी जोशी ने प्रतिक्रिया देते हुए कहा कि संदीप जोशी ने वार्ड अध्यक्ष के रूप में पार्टी के लिए काम किया है और अब उन्हें सही समय पर यह मौका मिला है। उन्होंने कहा कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के बचपन के मित्र होने के बावजूद संदीप जोशी ने राजनीति और व्यक्तिगत संबंधों को अलग रखा। वे हमेशा अपने कार्यों और विचारों से आगे बढ़े हैं। महापौर के रूप में भी उन्होंने कई नई योजनाएं लागू की और अब विधायक बनने के बाद भी वे इसी तरह अपनी भूमिका निभाएंगे, ऐसी उम्मीद है। देवयानी जोशी ने भरोसा जताया कि वे अपने कार्यकाल में नागपुर और राज्य के विकास में अहम योगदान देंगे। संदीपजींना एकदा संधी मिळालेली आहे। अनेक वर्षांची खरं तर ही प्रतीक्षा होती। कसा आनंद आहे तुमच्यामध्ये, कुटुंबियामध्ये, कार्यकर्त्यांमध्ये? खूप आनंदाची न्यूज आहे आणि आता टीव्हीवर कळल्यानंतरच हळूहळू सगळ्यांचे फोन येणं सुरुवात होते आणि घरचे अजून आमच्या घरी पोहोचलेलेच नाहीत। माझ्या सासूबाई घरी आहेत, त्या मुलगी झोपली आहे, संदीप मुंबईला गेलाय, त्याच्यामुळे अजून घरच्यांचं सेलिब्रेशन सुरू झालेलं नाही। न्यूज जस्ट आत्ता आलेली आहे। खूप आनंदाचं वातावरण आहे। कसं पाहता, त्यांनी एका छोट्या कार्यकर्त्यापासून, युवा कार्यकर्त्यापासून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली, अनेक पदं भूषवले, अनेक सामाजिक कामं केली, कसं पाहता? संदीपजींची पूर्ण कारकीर्दच धडाडीची आहे। त्यांचा स्वभावच खूप अग्रेसिव्ह आणि धडाडीचा आणि खूप रिस्क घेतात ते, त्याच्यामुळे ते जे काय करतील ते चांगले चांगले प्रोजेक्ट हातात घेऊन सतत करत असतात, यापुढेही करत राहतील। महापौर म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आहे। आता पुढच्या काळात आता आमदार म्हणून ते काम करणार आहे। काय कशा पद्धतीची कारकीर्द राहील? त्यांच्या डोक्यात खूप नवीन नवीन कल्पना असतात। येत्या काळात तुम्हाला त्या सगळ्या कळतीलच। आमदार मेयर असताना त्यांनी खूप नवीन नवीन प्रोजेक्ट सुरू केले होते, पण कोविडमुळे सगळं थांबलं होतं। आता त्यांना पुन्हा चान्स मिळाला तर ते नक्कीच आपल्या शहराचं नाव चांगलं काहीतरी करण्याकरता नक्कीच काम करतील कुठलं तरी। देवेंद्रजी जे मुख्यमंत्री आहे त्यांचे ते बालपणीचे खरं तर मित्र आहे। कुठेतरी संधी मिळायला वेळ लागली असं वाटते की आता खऱ्या अर्थाने ती वेळ आहे? नाही, योग्य वेळ आहे। मैत्री आपल्या जागी, पॉलिटिक्स आपल्या जागी। त्यांनी कधीच ते एकत्र केलं नाही, त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य संधी त्यांना मिळाली असं मला वाटतं। इन BCN न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।